पराभवाचं क्षण पकडलं. डॉक्टर लाला म्हणून आहेत, 94 वर्षाचे आहेत. ते म्हणाले की बाबांच्या जीवनामध्ये निर्णायक क्षण कुठले होते, ते क्षण आपल्या जीवनामध्ये येतात. तो क्षण तुम्ही किती पकडता त्याला त्यांनी तो क्षण गॅल्वनाइज केला. जसं कलई नावाचा शब्द तुमच्यावाला नव्हता की घाण भांड असतं, ही गॅल्वनाइज क्षण, पराभवाचा क्षण त्यांनी पकडला. गांधी त्यांच्या जीवनात आले, ते गांधीयन नव्हते, गांधींचे ते सहकारी होते. आणि दुसरा क्षण त्यांचा पराभव. म्हणून एक कहाणी शून्यातून सुरू होते. आपल्या पराभवावर हे करण्याकरता ते कलकत्त्याला जातात, त्यांच्या शरीरामध्ये जंतू टाकण्यात येतात. त्यांच्यावर लिहिण्यात आलं किंवा प्रायोगिक जनावर नाही तर माझ्या शरीरात टाका. सो डेलिबरेट अटेम्प्ट्स ऑफ इनॉक्युलेशन ऑफ लाईव्ह जर्म्स फेल्ड टू एस्टॅब्लिश लेप्रोसी इन अ सिंगल इंडिव्हिज्युअल. आणि अशी शून्यातून कहाणी सुरू होते. आमच्या घराण्यामध्ये 2 बायकांचे फोटो होते, सुंदर बायका होत्या. गांधींचा फोटो आजही नाही. बाबांना ग्रेटेस्ट लिव्हिंग गांधीयन जगामध्ये सगळे फिल्म्स आहेत, पुस्तकं आहेत. 2 ऑक्टोबरला गांधीचा फोटो आमच्याकडे नाही. पहिली पोल्ट्री त्यांनी 1954 साली काढली. तर गांधींनी कसं म्हणाल, तिथे कोणी खादी घालत नाही. असं तुमच्या पुण्यामध्ये मला पुरस्कार द्या म्हटलं, वी ऑन एज ओव्हर गांधी, छटाकवर आम्ही गांधीपेक्षा वेगळे आहोत. म्हणजे काय होणार म्हटलं, आमच्या अंगात पहिला कपडा पडला असेल तो आमच्या आई वडिलांनी घातलेला आहे. गांधींनी वयाच्या 70व्या वर्षी घातला. सो वी ऑन एज ओव्हर गांधी, छटाकवर आम्ही गांधीपेक्षा आमच्या आई वडिलांनी घातलेला कपडा होता. सो त्या ह्याच्यात जेव्हा बाबा पहिला नंबर येतात 28 डॉक्टरांमध्ये आणि शून्यातून कहाणी सुरू होते. ते बायकांचे फोटो असतात. मोठेपणी आम्हाला कळतं की त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना लिहिलं की मी अशा कामात पडतोय. त्या मित्रमैत्रिणींना धक्का पडण्याच्या घाणकामात कशा का पडता तुम्ही. तेव्हा त्यांना लॉर्ड चेस्टरटनचं एक वाक्य लिहिलं की माझं हे डोळे अजंठा, एलोरा, फतेपूर सिक्री, आग्रा, खजुराहोमध्ये जाऊन आपण भग्न मूर्तींमध्ये, अँटिक्समध्ये आपण प्राइसलेस असतं. अँटिक जेवढं जुनं असेल तेवढं आपण जास्त किंमत त्याला देतो. पण माझे हे डोळे जिवंत माणसामध्ये सौंदर्य बघत नाही. त्या चिरडोळे आणि उपेक्षा का या प्रश्नाचा शोध घेण्याकरता मी या कामात पडतो. पहिलं डोनेशन हे ग्रेटा गार्बो किंवा नॉर्मा शेरर यांच्यातर्फे आलेलं असतं, ज्यांना टनानी ऑस्कर अवॉर्ड्स होते. सो इट्स अ जर्नी फ्रॉम पी अँड पेन फ्रेंडशिप टू पी अँड पेन फ्रेंडशिप. साठा उत्तराची कहाणी. पुलं म्हणाले अनंगून काय, लिखण्यांची मैत्री ते दुखण्यांची मैत्री, साठा उत्तराची कहाणी. या तऱ्हेने मी तुम्हाला एक प्रवास सांगितला, एका व्यक्तीचा प्रवास सांगितला, एका सामान्य व्यक्तीचा प्रवास सांगितला. आय लव्ह माय फादर बिकॉज अ कॉमन मॅन. बाबा आमचे संत महात्मा असते तर आम्ही तिथे राहिलो नसतो. पण माझ्या आईने सगळ्यात हा राईट टू सेक्शुअलिटी, राईट टू कंपॅनियनशिप, राईट टू पेरेंटहुड मी दिलेला आहे. म्हणून बाबा आमटे सन्स प्रायव्हेट लिमिटेडने हा पब्लिक ट्रस्ट आहे. त्याच्यात ते फाउंडर असतात. मी त्यांच्या तिन्ही आंदोलनाचा मी चेअरमन असतो, कारण मी तिथला ज्येष्ठ नागरिक आहे ना. बाबा आमटेने आमच्याकरता काहीही केलेलं नाही. कारण ते गेल्यानंतर आष्टकाला आला, बाबा आमटेचं मृत्यूपत्र काय, त्याला खिसाच नव्हता, आदर्श सोसायटीत घर नव्हतं. त्यांनी आमच्याकरता काहीही केलेलं नाही. टाटांनी विचारलं मुलांना इथे काम का करता, म्हणजे जगातल्या कुठल्या बियाने ऑप्शन टू लर्न एनिमल ऑन दिस प्लॅनेट. बाबा आमटेने जगातल्या सगळ्यात खराब शाळा टाकलं म्हणून आम्ही इथे काम करतो. म्हणून मी बाबांच्या स्वप्नांचा ठेकेदार आहे. सगळ्यात पहिला एस्केलेटर, पहिला कम्प्युटर माझ्याकडे होता. मॅन इन मशीन इन टंडे मी कसं करतो, ऑप्टिमायझेशन टेक्नॉलॉजी कसं करतो, तुम्हाला सगळं ते आवडेल. आणि याला सायंटिफिक ह्युमॅनिझम कोणी कसं म्हणतात. त्यांचं ऑफिस नाही, लेटर पॅड नाही, व्हिजिटिंग कार्ड नाही. त्याला बाबा मदर्स अप्रोच म्हणायचं. आई मुलाला मेमो देत नाही, तू शिकार केली, सुकार केली, आज माझं सेकंड सॅटर्डे, आज मी तुझा स्वयंपाक करणार नाही. आया तुम्ही विचारून घरी जाऊन बघा. मुलगा आईला मेमो देते, माझे कपडे घालायला घेतले, माझा स्वयंपाक कार्य केला. आईला 5वा वेतन आयोग नाही, 6वा वेतन आयोग नाही, आईला गुमास्ता नाही, पे स्केल नाही, ग्रॅच्युटी नाही, पेन्शन नाही, शिक्षकेतर कर्मचारी सगळे बसले. मदर्स अप्रोच म्हणजे हा मदर्स अप्रोच असतो. तिथे धर्म नाही. बाबा आमटे म्हणायचे परमेश्वर माझा पेशंट आहे. अपार करुणा त्यांना होती. ख्रिस्त ही त्यांची प्रेरणा होती आणि साने गुरुजी त्यांची प्रेरणा होती. तेव्हा बाबा ख्रिश्चन नव्हते, पण जगातले सगळे लोक त्यांना ट्रू ख्रिश्चन म्हणायचे, कारण जगातल्या सगळ्या भाषांमध्ये त्यांच्यावर पुस्तकं आहेत. पण माझ्या देशातला एकही संपादक आजपर्यंत इथे आले, मी चोरी केली, मर्डर केलं, बलात्कार केले की सगळे लोक तिथे धावत येतील, एवढं लक्षात ठेवायचं. तेव्हा आनंदवन जगातली सगळ्यात वाईट जागा, तिथे आम्ही कधी कोणाला बोलवलं नाही. 2 तिथे कधीही कोणाचं स्वागत केलं गेलं, मी माझं स्वागत केलं. 3 तिथे कधीही पत्रकार परिषद घेण्यात आलेली नाही. आता आमचं काम सुरू होतं. आर पाटलांनी 99 साली पहिलं ग्रामस्वच्छता अभियान जेव्हा निघालं, तिथे आमचे परीक्षा घेण्याकरता लोक आले. बाबा म्हणाले मला पहिला पुरस्कार पाहिजे.
तेनसिंग नोरके, डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर, कपिल देव पहिला पाहिजे 99 साली. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज परीक्षा घेतली. मंदिर आहे का नाही, मस्जिद आहे का नाही, राष्ट्रपुरुषाचे फोटो आहे का नाही, मणी आहे का, चांगला बघा, खरं बोला, खोटं बोला, नाही, बचत गट आहे का नाही, बँकिंग आहे का नाही, इन्शुरन्स आहे का नाही, नापास. परीक्षा नाही घेता नापास केलं का सर? काहीच नाही तिथे आनंद, सरकारी कुठलंच पेमेंट नाही. मग तिथे परमेश्वर नाही. ते म्हणायचं की परमेश्वर माझा पेशंट आहे, तो चालतच नाही, तो बोलत नाही, त्याला गरिबांचं ऐकू येत नाही, त्याला दिसत नाही. सगळे वारकरी मरतात. बिहारमध्ये एकही लालू मरत नाही, सुनामीमध्ये एकही मंत्री मरत नाही, पार्लमेंटवर अटॅक होतो, माझे 2 दोस्त मारतो. हेमंत करकरे आनंदवनाच्या चपला वस्तू वापरायचं. विजय साळसकरची बहीण, तिचा नवरा रक्त ओकायचा, तो माझ्याकडे राहायचा. त्याने मंत्री नाही मारले. सगळे वारकरी मरतात. कमांडरमध्ये बघा, मांढरादेवीमध्ये सगळे गरीब मरतात. म्हणून बाबांना अपार करुणा होती. परमेश्वर माझा पेशंट आहे, चालत नाही, बोलत नाही, ऐकू येत नाही आणि दिसत नाही. लोक पालायची आवश्यकता आहे. 4-4 कोटी लोक जाऊन लोक पालायची आवश्यकता. पण त्यांचं एक तत्व होतं की अन्न हे आजचं अध्यात्म व्हावं, अन्न हे आजचं उपनिषद व्हावं. मला भूक लागली, माझ्या वाटचं जेवण करे असं तुम्ही म्हणत नाही. सर्टन थिंग्स यू डोंट डेलिकेट. माझ्या वाटचं सिनेमा बघून या म्हणत नाही, माझ्या वाटचं देवदर्शन करून या म्हणत नाही, माझ्या वाटचं जेवण या म्हणत नाही. 1990 साली बाबा आमटेंना 7वा नोबेल पुरस्कार मिळाला. किती लोकांना कल्पना होती? कोणाला माहिती? माझ्याकडे अरविंद केजरीवाल सारखे 90 लोक आले होते. इंडियन कस्टम्स, इंडियन एक्साइज, इंडियन ऑडिट, इंडियन DRDO, सगळे आय कॅपिटल 90 लोक तुमच्यासारखे ब्रिलियंट लोक. तुम्ही जनरल वाले लोक आहेत. नाही तुम्ही तुम्हाला चांदोबाची कहाणी सांगत पाहिजे. त्याची किंमत $7 लाख होती. किती? कुसुमाग्रजांना म्हटलं की कुसुमाग्रजांनी बाबांना संत महामानव असे शब्द दिले. बाबांचं लिखाण वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विद्या करंदीकरांनी नोबेल पुरस्काराकरता रिकमेंड केलं असतं. त्याचं म्हटलं तुम्हाला 1 लाखाचा पुरस्कार मिळाला, माझ्या बाबाला $7 लाख मिळाला. म्हटलं हो खरं ना, त्याची बातमी नाही आली. तर माझं लग्न इंग्लंडमध्ये झालं किती लोकांना माहिती? पहिलं लग्न माझं इंग्लंडमध्ये होतं. माझे हेच कपडे खूप चांगले असतात. त्यांना 90 साली माझ्या लग्नाला डबेवाले नव्हते. प्रिन्स चार्ल्सचं माझं लग्न झालं. वेस्टमिन्स्टर ॲबे, बकिंगहॅम पॅलेस आणि गिल्डहॉल. तिथला प्राईम मिनिस्टर म्हणतो आर यू अरब, तो डोक्यावर हेडगिअर नाही. दुसरा उपप्रधानमंत्री सर जेफ्री म्हणतो बरोबर फ्रॉम आय कम फ्रॉम इंडिया, युअर प्राईम मिनिस्टर, तिथलं तुमचा प्रोटोकॉल आहे, बंद करायचा. म्हटलं माझाही प्रोटोकॉल आहे. माझ्या इथेच तयार झालेले कपडे मी यांच्यासारखी जीन घातली तर माझी पूर्वी म्हणते बावळाट आहे, तुझे आहे ते राहू दे म्हणतो. मी फुल पॅन्ट नाही घातला, देश नाही बंद पडला. मी सिनेमा नाही पाहिला, देश बंद नाही पडला. त्याची किंमत $7 लाख. आज त्याची किंमत $21 लाख आहे. कमाल. मी तुम्हाला चांदोबाची गोष्टी सांगितली पाहिजे, त्याची सुद्धा बातमी मी येऊ दिलेली नाही. पण वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये जेव्हा बाबा आमटे फादर टेरेस ऑफ इंडिया म्हणण्यात आलं, म्हटलं शिवी वाटते. दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव एवढीच समानता आहे. रॅडिकली डिसिमिलर इन ॲटिट्यूड, मेथडॉलॉजी इन अप्रोच. तिच्यापेक्षा केव्हाही जास्त लोक माझ्याकडे होते. कुसुमाग्रजांनी लिहिलं, नरळ कुरुंदकरांनी लिहिलं, करुणेचे दोर, तर तिने बिस्तिरावर बसवलं, बाबांनी खाली उतरवलं. सो वी आर ओन बेंचमार्क. क्वालिटी असो क्वांटिटी, तुम्ही सगळे इंजिनियर होतात. म्हणून मी त्यांना न्याय पाहिजे. महाराजांना आत्ता आमचं काम सुरू झालेलं आहे, आमच्या लोकांना नाही. शास्त्रज्ञ असतात, पण बाबा आमटेंनी प्रयोग केला. त्यांचं वाक्य होतं, त्यांच्यावर पुस्तकं लिहिण्यात आली. संत आहे की जनता आहे, चोर आहे, गरिबांचं रक्त पिणार आहे, नीम हकीम, कारण गरम पाणी, पोटॅशियम प्रमाणे, बोरिक पावडर हीच त्यांच्यावर झाली. आणि सी एजंट. माझ्या देशातलं एकही संपादक अजूनही तिथे आला नाही, पण मी चोरी केली, मर्डर केला की लगेच सगळे धावत होते. आणि आय कॅन गेट एन इझी ॲडमिटली. आरामात जर संजय दत्त सोडू शकतो तुम्ही तर आरामात सोडू शकतो. सो वी नेव्हर गो टू प्रेस. ऑफिसने लेटर पॅडने हे किती लोकांना तुम्हाला कळलं, बाबांना एन्व्हायरमेंटचा नोबेल प्राईज मिळतो हे तुम्हाला माहित नाही. युनोचा बाबांना एन्व्हायरमेंटचा सर्वोच्च पुरस्कार मिळतो हे तुम्हाला माहित नाही. इज द ओनली वन ऑन दिस प्लॅनेट त्यांना युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स अवॉर्ड मिळालेला असतो. एकटेच असतात. त्यांनाच माहित नव्हतं त्यांचे पुरस्कार किती होते. त्यांना त्यांचे पुरस्कार असं म्हणणं होते. त्यातून मिळालेले 5 कोटी त्यांनी संस्थेला दिले. आमच्याकरता त्यांनी काहीही केलेलं नाही. जगातल्या खराब शाळा टाकलं, पोरबाई हॉस्टेल, रामकृष्ण मिशन, लोन स्कॉलरशिप आम्ही काढलं. काय केलं? म्हणून दलाई लामा म्हणतो वारंवार, तो तिथे तो 3 दिवस राहतो, 2 दिवस राहतो. दलाई लामा म्हणतो बुद्धिस्ट कपल ऑफ इंडिया आहे. कारण सिद्धार्थनी राहुल सोडला, यशोधरा सोडली, राज्य सोडलं आणि गौतम बुद्ध होतो. यांची प्रॉपर्टीज नाही काही. बुद्धिस्ट कपल ऑफ इंडिया. डॉक्टर स्वामीनाथननी काय म्हणावं, ते तर इंटरनॅशनल सायंटिस्ट आहे.
त्यांची रिएक्शन काय होती की असं जोडपं होऊन गेलं पृथ्वी तलावर 500 वर्षांनी लोक विश्वास करणार नाही. असे अनेक हजारो लोकांची लग्न नवऱ्याने सोडलेल्या बायका, बायकांनी सोडलेल्या, माझ्याकडे कॅमेरा आली नाही. तर लग्नाला मंगलाष्टमीला गुन्हे दांडेकर, वर्षानुवर्ष रावसाहेब पटवर्धन, तुकडोजी महाराज, मग वर्षानुवर्ष पु ल, कुमार गंधर्व, कोमकली गंधर्व, सुनीताबाई, वसंतराव देशपांडे. फोटो आहे का माझी पूर्वी म्हणून इथे आहे, पेन ड्राईव्ह टाकला कसा पडतील फोटो. तुम्ही तुम्हाला चांदोबाच्या कहाण्या सांगितलं. तेव्हा अशा हे समजायला 500 वर्ष लागतील. आर पाटील म्हणाले समजायला 500 वर्ष लागतील. मग तिथे आनंदामध्ये काही मूल्य नाही. तिथे लोक अंडी खातात, मटण खातात, खरं बोलत नाही, प्रार्थना नाही, काही नाही तिथं. मी तुम्हाला चांगला वागा, खरं बोला, काही सांगितलं. मग व्हॉट ब्रिंग्स पीपल दे. म्हणून धनंजयराव गाडगे आनंदवनात ते म्हणाले की व्हॉट लेसन्स आनंदवन हॅज फॉर प्लॅनिंग ऑफ एन इंडियन विलेज. डॉक्टर स्वामीनाथन म्हणतात की व्हॉट लेसन्स, की खेडी आपली कशी असेल. शहरात तुमची बघा किती गाड्या, किती प्रदूषण आहे, काय चांगलं परिमाण आहे. तुमच्या नद्या बघा, कुठलंच परिमाण चांगलं असते तुम्ही मला सांगा. कुठं हिल्ड इंडस्ट्रीज, तुमच्या इथलं पाणी पिण्याची हिंमत आहे तुमची. मग त्या ठिकाणी आनंदवाद माझा बाप चमत्कार करीत नव्हता, माझे महारोगी चमत्कार करतात. ते सगळे तुमचे नातेवाईक आहेत, ज्यांना तुम्ही सगळे भेटले. म्हणून बंगाल, बिहार, ओरिसा सगळ्या म्हणून हा एफर्ट मल्टिप्लाय. मी कार्पोरेट गावं कशी आहेत कशी बांधले. सरकारचं पार्टिसिपेशन ऑलमोस्ट निग्लिजिबल होतं. लोन नाही, सबसिडी नाही, बचत गट नाही. म्हणून ऑडिशन टू आउटपुट त्या लोकांना तुम्ही बोलला. माझा जगातला पहिला प्रयोग आहे, त्यात 200 लोक असतात, त्याचे 1600 प्रयोग होतात. तुमच्या पुण्यामध्ये कुसुमाग्रजांनी त्याचं आनंदवन तुमच्याद्वारे नाव ठेवलं. तो जगातला पहिला थेरप्युटिक थिएटर आहे. माझ्या 6 गाड्या असतात. तो प्रयोग जर तुम्ही बघितला तर स्वरानंदवन, कुसुमाग्रजांनी त्याचं आनंदवन तुमच्याद्वारे, अशोक खांडेंनी त्याचं स्वरानंदवन असं ते ठेवलेलं असतं. तोच वर्ल्ड फर्स्ट थेरप्युटिक थिएटर की तुम्ही तिकीट काढून सिनेमा या ठिकाणी तुम्ही बोलवा, या ठिकाणी बोलवा. तुम्ही राखी सावंतला बोलवता, मला बोलवा. मुंबईमधल्या एका प्रयोगामध्ये 1,67,00,000 मला मिळाले होते. बाबा म्हणे तुझ्या कार्यक्रमाला लोक येतात. हो बाबा. तू जनगण म्हटलं, नाही बाबा. बाथरूम मध्ये कधी गाणं म्हटलं, नाही बाबा. माझी बायको मला कल्लाकार म्हणते. मग त्याचे 1600 प्रयोग सर झाले विषय. म्हणून तो जगातला पहिला प्रयोग आहे. त्या तऱ्हेने तुमच्या मुलांना ते अधिक आवडेल. आणि मला दररोज 10 लाखाच्या वर लागतात. माझी व्हिजिटिंग फी फार मोठी आहे सर, लक्षात ठेवा. पुण्यामध्ये यावर्षी भीमसेन जोशी जसराज